खालापूर तालुका गेल्या 2 वर्षापासून अवैध उत्खनन भरावासह अनेक कामांनी महाराष्ट्रभर गाजला आहे। महसूल प्रशासनाच्या डोळ्यांदेखत हजारो ब्रासचे उत्खनन केले जात असताना हमें कुछ भी दिखाई नहीं दे रहा या भूमिकेत अधिकारी व कर्मचारी असल्याचे दिसून येत आहे। लोकसभा निवडणूक लागल्याने मार्च महिन्यापासून निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। या आचारसंहितेमध्ये कर्जत तालुक्यातील चिंचवली मंडळ, तलाठी सजा किरवली, तलाठी सजा वदप, भुईरवाडी, कुडाव, कशेळे तर खालापूर तालुक्यातील खोपोली शहरात काटरंग, लवजी, शेडवली, हाळफाटा, उंबरे, शिरवली, वावोशी, इसांबे, कुंभिवली, मिरकुटवाडी, चावणी, दांडफाटा, चौक, सावरोली, खालापूर यासह अनेक ठिकाणी अवैध उत्खनन व भराव मोठ्या जोमाने सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। आचारसंहितेमध्ये उत्खनन व भराव करणाऱ्या माफियांना रॉयल्टी माफ केली जाते का? या 2 तालुक्यात सुट्टीच्या दिवशीच अवैध उत्खनन व भराव का होत आहे? हे उत्खनन भराव होत असताना तलाठी, मंडळ अधिकारी, निवासी, नायब तहसीलदार यांना सुरू असलेल्या कामांची कोणतीच माहिती मिळाली नाही का? साहेबांनी साईटवर दर्शनाला येऊ नये यासाठी आधीच ठेकेदारांनी बंदोबस्त करून ठेवला आहे का? अधिकाऱ्यांना माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याच्या नावासकट संबंधित ठेकेदारावर माहिती का देण्यात येते? महसूल बुडवणाऱ्यांचीच माहिती देणारा गुन्हेगार आहे का? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे। खोपोली शहरातील काटरंग भागात डोंगराला पोकलन मशीनद्वारे खोदून हायवा डंपरद्वारे शहरातून मुरुमाची वाहतूक केली जात असल्याने शहरवासियांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। हे मुरुम हाळफाटा येथे राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या शेतात आणून भराव केला जात आहे। राष्ट्रीय महामार्गालगतची जागा ही MSRTC ची असल्याची चर्चा सुरू आहे। ज्या ठिकाणी भराव केला जात आहे त्याची महसूल विभागाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली आहे का? तालुक्यात दिवसेंदिवस डोंगर भुईसपाट होत शहराची सुंदरता नष्ट होताना दिसून येत आहे। मुरुम उत्खननासाठी शासनाची नियमावली ठरलेली आहे, परंतु नियमावलीचे आदेश झुगारून हजारो ब्रास अवैध मुरुम उत्खनन केले जाते। तेव्हा अवैध उत्खनन करणाऱ्यांना नेमका राजकीय वरदहस्त आहे की प्रशासनाचा वरदहस्त आहे हे न उलगडणारे अर्थपूर्ण कोडे आहे। मुरुम उत्खननासाठी मोठी फौज यंत्रणा असून यामध्ये पोकलन, JCB, अनेक हायवा डंपर यांचा समावेश असून रॉयल्टी मात्र 100 ब्रासचीच कशी भरली जाते यासाठी तहसील कार्यालयाकडून रॉयल्टी पावतीवर मालाची वाहतूक, वेळेचे बंधन या सर्व बाबींचा समावेश करणे बंधनकारक आहे। परंतु संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करण्याचे नेमके कारण काय? सुट्टीच्या दिवशी अवैध उत्खननाबाबत संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केल्यास उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रकार करीत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खालापूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।